जय भीम. सर्वप्रथम तमाम देशवासियांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई व डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र तर्फे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार ज्ञानाचे महामेरू बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. आता आपण सांगितलंय की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते कसे ॲज इट इज लागू होतात. तर याचा एक धावता गोषवार आपण या ठिकाणी घेऊ. बंधूंनो, भारतामध्ये भौतिकदृष्ट्या फार विकास झालाय किंवा होत आहे हे चित्र दिसतंय. पण हे जरी असलं तरी बाबासाहेबांनी जो विचार मांडलाय की याच्या सोबतच तुम्हाला सामाजिक सलोखा, बंधुभाव, एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या गोष्टी या समाजामध्ये खोलवर रुजणं आवश्यक आहे. मग ते होताना दिसते का, हा प्रश्न आहे. तर उत्तर असं दिसते की याचा अभाव आहे. कारण आजही स्त्रिया असतील, दलित किंवा ज्याला आपण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स म्हणतो, किंवा जो अंकित असा, वंचित असा मोठा समाज घटक आहे, तोही मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आहे असं दिसतो. कारण त्या मागचं असं आहे की ज्यावेळी शासनाने आकडेवारी जाहीर करतात त्या आकडेवारीकडे आपण बघतो तर या देशाची जवळपास 65 ते 70% संपत्ती ही या देशातील 5% लोकांकडे आहे. मग इथं आर्थिक समानता नाही. आता आपण बघूया की राजकीय समानता काय. तर आजही जो घटक किंवा जो वर्ग पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये आहे त्याच्याचकडे सत्ता केंद्रित होताना दिसते, आणि जो घटक सत्तेपासून दूर आहे तो सत्तेपासून आजही दूर आहे. त्या येऊ शकत नाही, सत्तेचा सहभाग करू शकत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही लोक झालेले दिसतात, परंतु तो नियम होऊ शकत नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की मुख्य प्रवाहासोबत जोडण्यासाठी यांना सोबत घेतलं पाहिजे, तरच ह्या देशाचा जो मुख्य प्रवाह हा आणखीन बळकट होईल आणि देश आणखीन पुढे जाईल. अशा अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला सांगता येतील. मानवाधिकारावर तर पदोपदी मानवाधिकाराचं उल्लंघन होत असताना आपल्याला दिसते. म्हणून अनेक कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी, जसं घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, पोस्को, असे अनेक कायदे शासनाला करावे लागलेत. आणि आकडेवारी काही कमी नाही. या कायद्याच्या अनुषंगाने कारवाई होणारी जी आकडेवारी हे भयानक आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची वेळोवेळी विधानं केलेली आहेत, किंबहुना इशारे दिलेले आहेत. ते इशारे आजही ॲज इट इज लागू होतात. जे प्रश्न बाबासाहेबांना त्या काळात पडले होते ते प्रश्न आजही आजच्या पिढीच्या समोर आ करून जसेच्या तसेच उभे आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. या खाजगीकरणाच्या वलयामध्ये शिक्षण जे आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल, हे सुद्धा या इथल्या तळागाळातील जो वर्ग आहे, जो समाज आहे, त्याच्यासाठी दुरापास्त अशी गोष्ट झालेली आहे. आणि शासनाने मात्र सिस्टमॅटिकपणे, पद्धतशीरपणे आपले हात वर केलेले आहेत. या जबाबदारीतून शासन आता मोकळं होताना दिसते. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जी इशारा दिली होती की शिक्षण जर दिलं तर या समाजामध्ये शिक्षित लोक जे आहेत ते परिवर्तन करतील आणि हा समाज एक विकसित समाज म्हणून जगाच्या समोर येईल. आणि हा समाज ज्यावेळी विकसित समाज म्हणून जगाच्या समोर येईल तेव्हा देशही विकसित देश आहे असं होईल. परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी जे शिक्षणाविषयीचे विचार सांगितलेले आहेत ते सुद्धा आज ॲज इट इज लागू होतात. बंधूंनो, या दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांचं जे चिंतन होतं, बाबासाहेबांची जी दृष्टी होती, दूरदृष्टी जी होती, ती आपल्याला या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण परामर्श घेतो त्यावेळेस आपल्याला दिसते की या समाजाचं किती सखोल चिंतन बाबासाहेबांनी केलेलं होतं. या आजच्या दिवशी पुन्हा त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. जय.